हॅलो, नमस्कार मंडळी. मी भाग्यश्री तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप असं मनापासून स्वागत करते. तर चला आता इथे बघू शकता, आता इथं झाली सकाळ पिल्लूची अंघोळ झाली, त्याचं आवरून देते. आज आता त्याच्या शाळेमध्ये आहे सेकंड डे, तर आता त्यानिमित्त त्याचं आवरून दिलेलं आहे. त्याच्यासारखं चाललेलं आहे, मला ड्रेस. म्हटलं अरे आज फक्त त्याचा दुसरा दिवस आहे, पहिल्या दिवशी काय घडलं तू बघितलं ना. आता त्यांना माहिती आहे मुलं मोठे झाले, ह्या शाळेत ते नवीन आहे, तर त्या शाळेमध्ये त्यांना वेगळा ड्रेस असतो. पहिले जे हाफ ड्रेस होते तर ते काही येणार नाहीये. हे येणार म्हणजे ते डायरेक्ट नाही का वेगळं इंग्लिश मीडियमच्या शाळेचा ड्रेस असतात तसा ड्रेस होता. त्यानंतर मग त्याला म्हटलं, "तू काळजी नको करू. जोपर्यंत तुला ड्रेस भेटणार नाही ना, तुला शिक्षक लोकं कोणीच बोलणार नाही." मग त्यानंतर त्याला समजावलं, आवरून दिलं. नंतर इथे शेवभाजी केली त्याच्यासाठी आणि इथं मस्त छोटंसं पीठ मांडून 2-3 चपात्या वगैरे करते आणि बाकीचं भरपूर अशा पोळ्या पडलेल्या आहे. तर मिस्टर आणि मी ना आज आम्ही त्याचंच जेवण करणार आहे. पोळ्यांचे तुकडे बनवणार आहे फोडणीचे. तर तुम्हाला पण आवडतात का? नक्की मला कमेंट करून सांगा. तर आता इथं मस्तपैकी पोळ्या वगैरे बनवून घेतल्या, भाजी बनवून घेतली, गॅस क्लीन केला आणि इथे चपातीचे तुकडे असतात ना, तर त्याला मिरची, जिरं टाकून, लसूण टाकून फोडणी दिली आणि ते पाणी गरम झाल्यावरती इथे चपातीचे तुकडे टाकले. तर आता इथे ते तुकडे मस्त म्हणजे तयार झाले. नंतर त्याला झाकून वगैरे ठेवलं आणि मी पण चेंज केलं आणि म्हटलं चला आता मी पण माझं आवरते. 11:45 होत होते. कारण की ना आता 2-3 दिवस मीच त्याच्यासोबत जाऊन बघते. मिस्टर आहेत तोपर्यंत. मग नंतर मलाच त्याला पायी वगैरे घालायचं आहे नेऊन. तर त्यासाठी मग म्हटलं इथं 2-3 दिवस मी जाते. तोपर्यंत आपल्याला पण माहिती होतं की त्याचे शिक्षक कोण आहे, काय नाही किंवा त्याचा वर्ग कोणता आहे, किती नंबरला आहे असं. आणि मग थोडीफार माहिती पण भेटते शाळेमधून टीचर लोकं सांगतात, कसं आहे, काय नाही आहे. तर त्यामुळे म्हटलं चला आपण आपलं आवरू आणि मस्तपैकी जेवण वगैरे करून पिल्लूला शाळेत सोडून येऊ. त्याला पण त्याचे वर्ग टीचर दाखवू आणि आज आता काय 2-4 दिवस असंच त्यांची लिस्ट वगैरे काढतील. कोणता मुलगा कोणत्या वर्गात आहे, कोणत्या तुकडीत आहे, असं करून त्यांची जाणार बुक वगैरे वाटणार. असं करता 15 एक दिवस जाणार. नंतर 1 तारखेपासून मस्त त्यांची शाळा नियमितप्रमाणे सुरू होणार. तोपर्यंत मला पण माहिती पडतं ना, की कुठे आहे, काय आहे, कसं आहे. परत माझ्या वेळेवर गोंधळ नको. परत नाही का आता ग्रुपवरती येणार, की काय आहे, काय नाही, असं तसं. मग त्याची मुलं वगैरे वाटण्यापर्यंत असंच चालेल थोडं धावपळ, की नेऊन घाला, आणून घाला. आणि आता पायी येणार किंवा बघू आता काय होतं काय नाही. शक्यतो तर पायीची शक्यता आहे. पण जर काही असलं तर मग सांगेल मी तुम्हाला. तर तुम्ही ना व्हिडिओ सगळ्यांनी कंटिन्यू वॉच करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या डेली लाईफमध्ये जे काही असतं मी तेच तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आता इथं मस्तपैकी आवरून घेतलं मी आणि टिकली आणि छोटंसं कुंकू लावलं. मग आता बाकीचं जेवण वगैरे करते. आणि इथं पिल्लूचं चाललेलं होतं आता आराम. त्याचं जेवण वगैरे बनवून दिलं, त्याला आवरून दिलं. म्हटलं तू जेवण कर तुझं, मग मी माझं बाकीचं काम आवरते. आणि शाळेची वेळ व्हायला आली होती, तर म्हटलं तुला 11:30 वाजेपर्यंत आपल्याला 11:30 वाजेपर्यंत आवरून जेवण वगैरे करून जावं लागेल. कारण की तिथे गेलं ना, शाळा बघणे, रूम बघणे, कुठं विद्यार्थी कुठे नाही आहे. त्यामुळे मग उशीर लागेल म्हटलं, तर मग जेवण वगैरे करून घेऊ आणि मस्त पिल्लूला सोडून नंतर कसं आहे नंतर मग कसं नुसतं जायचं, मुलांना गेटच्याच सोडायचं. नंतर मग एकदा मुलांना त्यांचा वर्ग माहीत झाला ना, मस्त ते जाऊन येणार. मग नंतर ते आवरलं म्हटलं एकदा नाश्ता वगैरे करून घेते. म्हणजे कसं तिकडनं येऊस तर काही भूक लागणार नाही. नाहीतर आता जर मी गेले ना घाईघाईमध्ये तर खूप चिडचिड वगैरे होणार. तर आता आज आहे पिल्लूच्या शाळेमध्ये सेकंड डे. त्याला शाळेत नेऊन सोडते आणि तुम्हाला तर माहिती आहे काल काय झालं व्हिडिओमध्ये. चला आता पिल्लू सोडते मग त्याची शाळेची माहिती घेते, कोणती तुकडी आहे, काय आहे, मग सांगते तुम्हाला.
मग आता ना इथे आम्ही शाळेमध्ये पोहोचलो. आता इथे पिलूला शाळेत वगैरे सोडतो, बघतो त्याची टीचर कोण आहे, त्याचा वर्ग कोणता आहे, त्याची तुकडी कोणती आहे. मग माहिती पडेल ना आपल्याला पण किंवा त्याच्या टीचरचं नाव काय आहे. नाव तर काही एवढं लवकर कळणार नाही आहे, पण तरी पण 2-4 दिवस त्याच्यासोबत जावं लागेल. मग एकदा त्याला गेटच्या आत सोडलं, की फक्त रोज गेटवरती उभं राहायचं आणि त्याला घेऊन यायचं. तर आता आम्ही ना इथं आलो होतो शाळेमध्ये. म्हटलं आता थोडासा कोपरा शूट वगैरे घ्यावा. तिथं बघू शकता पिल्लू पण मस्त इथं व्हिडिओमध्ये येत आहे. आणि तुम्हाला आजचा आपला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यांनी ना व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण बघा. ओके. तर आता आम्ही इथे ना वेट करत बसलो होतो किंवा सांगतील म्हटलं किंवा कळेल की मुलं कोणत्या वर्गात बसले कोणत्या वर्गात नाही. तर नंतर आम्ही नंतर वेट करत बसलो. नंतर मिस्टरांनी ना तिथं एक जण असतात ना नाही का तिच्या परिचय, तर त्यांना विचारलं की 5वीचे वर्ग कोणते आहे, तर ते म्हणे हेच आहे म्हणे. पण मग नेमकं म्हटलं 5वीचे वर्ग म्हटलं ते मराठी मीडियमचे असतील, म्हटलं आपल्याला सेमीचे पाहिजे म्हटलं. मग एक जणांनी सांगितलं की सेमीच्या शेवटचे 2 वर्ग आहे आणि हे समोरचे अ, अ, ब, क हे मराठी माध्यम म्हणे. मग आम्ही तिकडे गेलो. तर बघितलं तर त्या वर्गामध्ये पूर्ण सेमीची मुलं बसलेली होती. मग पिल्लूला घेतलं तिकडं त्या सेमीच्या वर्गातल्या मुलांना बसवलं. त्याला पण आज ना पहिला दिवस होता, तर त्याला थोडं खूप नाही का अनकम्फर्टेबल वाटत होतं. मला सारखं होत होतं, "थांबा, थांबा, थांबा, नका जाऊ, नका जाऊ, नका जाऊ." आणि मग ना नंतर तिथे एक पीटी टीचर आल्या आणि त्यांनी त्यांना ना विचारलं की काय, कसं, असं-तसं त्यांना जे काय बोलायचं असेल ते बोलल्या. आणि त्याच्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्ही टेबल लिहून काढा. तरी तर पिल्लूनं ना 1 लाईनची नोटबुक आणायची, तर त्यांनी 2 लाईनची नोटबुक आणली. मग नंतर त्याला जाऊन विचारलं, म्हटलं काय झालं? तर मला सांगत होता की मम्मा 1 लाईनची नोटबुक पाहिजे म्हणे मला. म्हटलं आता घरून नाही आणली का? म्हणे नाही. मग त्याच्या पप्पांना पाठवलं. म्हटलं तुम्ही जा आणि त्याची ना 1 याची नोटबुक घेऊन या म्हटलं आणि त्याला द्या. म्हणजे कसं आणि नंतर त्या टीचरना पण विचारून घेतलं की शाळेमधून किती वाजता सोडणार आहे मुलांना? तर त्याने सांगितलं 5:40 तर असा काही वेळ आहे, तर मला लगेच 5:30लाच गेटवरती थांबावं लागत जाईल. जेणेकरून म्हणजे कसं आणि सगळ्यात आधी घरातील सर्व कामं आवरून यावं लागेल. कारण की त्यावेळेस मिस्टरांची ड्युटी पण आहे आणि पिलूच्या शाळेचा वेळ पण आहे. कारण की मला येता-येता 6, 6:15 जवळ-जवळ 6:30 होत जातील. त्यामुळे मग मी ना त्यावेळेस घरातून येताना पूर्ण आवरून वगैरेच येणार आहे आणि आता इथे चालू आहे. आता आम्ही फायनली पिल्लूला शाळेत सोडलं आणि घरी जातो आणि बाकीचं जे काही आहे ते आवरते आणि संध्याकाळच्या वेळेला सांगते मी तुम्हाला किती वाजता घरातून निघायचं. तर सगळ्यांना आजचा आपला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. तर श्री स्वामी समर्थ. आता इथं घरी जाते. थोडंफार काम आहे ते आवरते. नंतर इथं घरी आले. इथं भांडी होती बरं बाकीची ती आणि कपडे बाकी होते. तर आता उद्यापासून मला सर्व कामं झटपट पटपट आवरून घ्यावं लागत जाईल आणि नंतर संध्याकाळी पण 4 वाजता स्वयंपाकला पण आवरून परत पिल्लूला घेऊन जावं लागत जाईल. कारण की त्यावेळेस माझी खूप धावपळ राहते. कारण की इकडची पण शाळा संध्याकाळी 5:30ला सुटायची ना, 5:15 मला ना त्याच्या शाळेच्या गेटवर थांबावं लागायचं. तर त्यामुळे आता ह्यावेळेस पण ना शाळा संध्याकाळचीच असणार आहे. त्यामुळे मग संध्याकाळी त्याला 5:30लाच 5:30ला मी गेटवरती पाहिजे. त्याच्यानंतर 10 मिनिटांनी तो येणार. नंतर त्याला घेणार, घरी जाणार. 6, 6:15 होणार. नंतर मग कधी स्वयंपाक करणार मी आणि स्वयंपाक समजा मी म्हणजे सगळे घरी असते तर ठीक होतं. पण संध्याकाळची ड्युटी असल्यामुळे ना टिफिन लागतो तयार. त्यासाठी मग मी ना शाळेत यायच्या आधीच तिथं टिफिन बनवून देणार आणि नंतर मग बाकीचं काम असलेलं ते आवरत जाणार. तर आजचा संपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू लवकर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. इथे जी भांडी क्लीन केली आणि जे काही कपडे होते ते धुवून काढली. बाय.